नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते. आज रेसिपी रसमलाई. आपल्याला वाटतं की आपण बाहेरून रसमलाई आणतो ती घरी व्यवस्थित होईल की नाही. नक्की होणार आहे. आज मी रसमलाईची रेसिपी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. टिप सहित आपल्याला रेसिपी आज पाहायला मिळणार आहे. प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. सगळ्यात पहिली टिप, रसमलाई बनवताना गाईचं दूध घ्यायचंय. मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. गॅस ऑन केलेला आहे. दूध आता उकळून घ्यायचं आहे. दूध उकळत असताना मी एकसारखं दूध ढवळते, म्हणजे कढईच्या बेसला दूध करपणार नाही. दूध थोडं मी आटवून घेते. दूध उकळत असताना ही कढईच्या बाजूची साय त्यामध्ये मी मिक्स करते. रसमलाईसाठी पनीर बनवायचं आहे. अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी व्हिनेगर घेतलेलं आहे. हे व्हिनेगर असं दुधामध्ये घालायचं नाही, त्यामुळे काय होतं, पनीर कडक बनतं. मी पाण्यामध्ये हे पहा 2 चमचे भरून या चमच्याने मी व्हिनेगर घेतलेला आहे. असं हे मिक्स करून घ्यायचं. दूध थोडं आटून घेतलेलं आहे. हे व्हिनेगरचं पाणी थोडं थोडं दुधामध्ये ऍड करायचं. महत्वाच्या टीप आहे त्या, आणि फिरवायचं. टॉप शोभा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. हे असं थोडं थोडं व्हिनेगरचं पाणी मी ॲड करते. सगळं व्हिनेगरचं पाणी मी ॲड केलंय. पाहू शकता व्यवस्थित तयार झालेलं आहे ते दूध. गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे. भांडं घेतले, त्यावर स्ट्रेनर आणि कॉटनचा रुमाल. कपडा कॉटनचाच घ्यायचा आहे. या छोट्या छोट्या टिप फॉलो करा. तुम्ही जर रसमलाई बनवली खूप छान होईल. हे पहा असं ओतायचं आहे. व्हिनेगर मधला आंबटपणा निघून जाण्यासाठी त्यावर मी पाणी ओतते. हे पहा गरम आहे. आणखी थोडं पाणी ओतते मी. व्हिनेगरचा आंबटपणा निघून जाईल आणि महत्वाचं म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबेल. कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला घट्ट बांधून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने स्ट्रेनरमध्येच ठेवायचं, म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं पाणी जे असेल ते निघून जाईल. दुसऱ्या बाउलमध्ये ठेवते. शक्य तितकं पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे. मी 1 तास पनीर सेट होण्यासाठी ठेवते. रसमलाईसाठी मी रस बनवते. अर्धा लिटर फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे, कारण आपल्याला एक प्रकारची रबडी म्हणजे घट्टसर दाटसर रबडी बनवून घ्यायची आहे. नॉनस्टिकचं पॅन घेतलंय. आता मी दूध गरम करत ठेवते. जी बाजूला सगळी अशी साय येईल ती त्यामध्ये ऍड करायची आहे. दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. या चमच्याने मी 4 चमचे साखर घेतली आहे. एखादा चमचा कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता. आता साखर यामध्ये ॲड केल्यानंतर दूध थोडं पातळ होईल. मी 2 मिनटं पुन्हा दूध आटवून घेते. 2 चमचे काजू आणि बदामाची पावडर. छान टेस्ट येईल ड्रायफ्रूटची. अर्धा चमचा वेलची पावडर. केशर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, किंवा केशर वेलचीचं सिरप असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. येलो फूड कलर
थोडा यामध्ये ॲड करते, ऑप्शनल आहे, नाही कलर वापरला तरी चालेल. हे मिश्रण इतकं असं हवं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखी थोडं घट्ट होईल. मी आता हे मिश्रण थंड करून घेते. स्ट्रेनरमधून इतकं पाणी ड्रेन होऊन निघालेलं आहे. घट्टसर पनीर तयार झालेलं आहे. पनीर फोडून घ्यायचं आहे. हे पनीर जास्त घट्ट बनवायचं नाही आपल्याला, नाहीतर आपण जे रसमलाईसाठी पनीरचे बॉल बनवणार आहोत ते कडक होतात. आता काय करायचं, यातलं थोडं पनीर असं घ्यायचं आहे आपल्याला आणि हाताच्या ह्या भागाने आपल्याला हे पनीर फेटून घ्यायचं आहे. थोडं थोडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते फेटलं जाईल. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. पुन्हा गोळा करायचा आणि पुन्हा हाताने फेटून घ्यायचं. घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं पनीर फेटून होईल. इतकं पनीर फेटून झालेलं आहे. पुन्हा हा दुसरा गोळा घ्यायचा आणि पुन्हा फेटून घ्यायचा. हा पनीरचा गोळा मळून घ्यायला मला किती वेळ लागला त्यापेक्षा कसं ओळखायचं की आपला गोळा मळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात ताटाला चिकटत नाही. पहा, मी हातात पकडला आहे पनीरचा गोळा आणि ताट अगदी क्लिअर आहे. हे एक आपल्याला व्यवस्थित असं मळून घेतलं ना, रसमलाई आपण विकतची आणतो तशीच घरी तयार होईल. इतकं सॉफ्ट व्हायला हवं. बाइंडिंगसाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर. आणि कॉर्नफ्लोअर केव्हा ॲड करायचा, हे आपलं पनीर घट्ट मळून झाल्याच्या नंतर. आता मिक्स करते मी कॉर्नफ्लोअर. पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं. पनीर मळून झालेलं आहे. लहान मोठ्या कोणत्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे आहे रसमलाईसाठी पनीरचे बॉल, ते तुम्ही त्या साईजमध्ये बनवू शकता. गोळा घेऊन हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. हा पहा, लहान मोठ्या साईजमध्ये बनवा चालेल. असे मी बनवून घेते. इतके बनवून झालेले आहेत. साखरेचं सिरप बनवते. 1 कप साखर. गॅस ऑन केला नाही. पाणी 1 कप, 2 कप. मी 1 कप साखर आणि 2 कप पाणी घेतलंय. खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी घेतलं की गोडसरपणा कमी वाटतो म्हणून. गॅस ऑन करते. शुगर सिरप चांगलं उकळून घ्यायचं आहे. यावर मी झाकण ठेवते. छान उकळलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक एक असे पनीरचे हे बनवलेले पीस सोडायचे आहे. अलगद सोडायचे आणि असे लांब लांब सोडायचे आहेत. आपल्याला चिकटता कामा नये. महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि उकळत्या सिरपमध्ये सोडायचे तरच ते छान फुलतील. आता गॅसची फ्लेम हाय आहे. मी यावर झाकण ठेवते 4 मिनिटासाठी. 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती ते
फुललेले आहेत. चमचा आत्ता लावायचा आहे. हे पहा, दुसऱ्या बाजूसाठी ते शिजून येण्यासाठी, बॉईल होण्यासाठी मी त्याला टर्न करते. अलगद चमच्याने टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर यावर मी 3 मिनिटासाठी झाकण ठेवते. पाहूया, रसमलाई आपण जी बनवतोय अजिबात न तुटता आणि स्पॉन्जी झाले, छान अशी ती फुगलेली आहे. आता काय करायचं, गॅसची फ्लेम लो करून यावर एक 5 मिनिटं मी शुगर सिरपमध्ये मी शिजवून घेते. झाकण काढते. पहा बरं, अगदी व्यवस्थित झालेले आहे. उरलेलं शुगर सिरप कोणत्याही गोड पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता. ह्याला फेकून द्यायचं नाही. आता थंड करून घेते. रसमलाईसाठी केलेलं रस म्हणजेच रबडी, मी बाउलच्या बेसला थोडी रबडी घालते. पनीरच्या बनवलेल्या टिक्क्या, म्हणजे काय होईल, रस सगळा त्यामध्ये शोषून घेईल आणि थंडगार याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता. आता या रसमलाईच्या या पनीरच्या टिक्की 4-5 तास आपल्याला अशा डीप करून ठेवायच्या आहेत रसमध्ये, म्हणजे रस त्यामध्ये शोषून घेईल. ड्रायफ्रूट फ्रीजमध्ये ठेवते 4 ते 5 तास थंड होण्यासाठी. रसमलाई प्लेटमध्ये सर्व करते. गार्निशिंगसाठी काजू आणि बदाम याचे काप, थोडे पिस्ता. रसमलाई रेसिपी घरच्या घरी तयार. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. नमस्कार.